नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिल्लांना गुहेत सोडून शिकारासाठी दूर जंगलात जातात। खूप दिवसपर्यंत ते परत आलेच नाहीत। इकडे पिल्लांना खूप भूक लागली। कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली। तिने वाघिणीच्या पिल्लांना आपले दूध पाजले। पिल्लांच्या जीवात जीव आला। आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजून लागली। एक दिवस पिल्ले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली। तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण आले। बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिल्ले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केले। ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो। हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत। तुम्ही तिला मारू नका। मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही। आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस। तुला कुणीही त्रास देणार नाही। आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली। एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खाताना एका पक्ष्याने पाहिलं आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले। बकरीने त्या मोठ्या पक्ष्याला सर्व हकीकत सांगितली। उपकाराचे महत्त्व पक्ष्यांच्या लक्षात आले। आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्ष्याने ठरवले। एकदा पक्षी उडत असताना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीत पडतात। ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात। पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो। उंदराचे पिल्ले ओली झालेली असतात, थंडीने कुडकुडत असतात। पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो, चांगली ऊब देतो। थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी निघतो। उंदराचा पिल्ल्यांचा निरोप घेतो, उडायचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना, कारण त्याचे पंख पिल्लाने कुतळलेले असतात। चरफडत कसा कसा पक्षी तिथून निघतो। बकरीला भेटून विचारतो, तू पण उपकार केलेस, मी पण उपकार केले, पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले? बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली, उपकार पण वाघासारख्यावर करावे, उंदरासारख्यावर नाही। कारण असे लोक नेहमी ते विसरण्यात धन्यता मानतात आणि बहादूर लोक ते लक्षात ठेवतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा। धन्यवाद।